नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला आपल्या संस्कृतीतील एक अतिशय सुंदर पण हळूहळू विस्मरणात जाणारी परंपरा सांगणार आहे. रथसप्तमीच्या दिवशी अंगणामध्ये दूध उतू घालवण्याची ही परंपरा नेमकी का आहे आणि त्यामुळे आपल्या जीवनात काय सकारात्मक परिणाम होतात हे आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिवस मानला जातो. या दिवशी सूर्यदेव उत्तरायणातील पूर्ण तेजस्वी अवस्थेत प्रवेश करतात आणि त्यांच्या रथाला 7 घोडे असतात, जे 7 रंग, 7 ऊर्जा आणि 7 लोकांचे प्रतीक आहेत. आपल्या पूर्वजांनी या दिवशी सूर्यदेवांचे स्वागत दूध उतू घालून करण्याची परंपरा निर्माण केली आहे. अंगणामध्ये दूध उतू घालवण्यामागे खूप खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. अंगण म्हणजे घराचा आत्मा, घरातील ऊर्जेचे केंद्र मानले जाते. जेव्हा अंगणात दूध उतू घालवण्यात येते तेव्हा ते समृद्धी, भरभराट, अन्नधान्याची कमतरता कधीही न पडो, घरात कधीही दारिद्र्य येऊ नये यासाठी केलेले एक प्रतिकात्मक यज्ञच असतो. दूध हे सात्विकतेचे, पवित्रतेचे आणि मातृत्वाचे प्रतीक आहे. दूध उतू जाणे म्हणजे घरातील संपत्ती, आनंद, आरोग्य आणि सुख कधीही आटू नये अशी प्रार्थना आहे. खाली ठेवलेला अग्निदेव जो नकारात्मकता, रोग, दारिद्र्य आणि दुर्भाग्य जाळून टाकतो. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची किरणे औषधी मानली जातात. त्या दिवशी सकाळी अंगणात केलेला हा विधी घरातील वातावरण शुद्ध करतो, नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि घरात सकारात्मक स्पंदने निर्माण करतो. म्हणूनच जुन्या काळी म्हणत असत की रथसप्तमीला दूध उतू घालवले तर घरात कधीही अभाव राहत नाही. आजच्या विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तरी या परंपरेचा अर्थ खूप खोल आहे. दूध उकळताना त्यातील जंतू नष्ट होतात. सूर्यप्रकाशात केलेला विधी वातावरण शुद्ध करतो आणि एकत्रित कुटुंबाने केलेली पूजा मानसिक समाधान आणि सकारात्मकता निर्माण करतो. मैत्रिणींनो, ही परंपरा अंधश्रद्धा नाही तर आपल्या पूर्वजांची ऊर्जा विज्ञानावर आधारित दूरदृष्टी आहे. आजची नवीन पिढी या परंपरेपासून दूर जात आहे, पण जर आपण त्यामागचा अर्थ समजावून सांगितला तर ही परंपरा पुन्हा जिवंत होईल. रथसप्तमीच्या दिवशी अंगणात दूध उतू घालवणे म्हणजे सूर्यदेवांना आमंत्रण देणे, लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायम ठेवणे आणि पुढील पिढीसाठी समृद्ध संस्कार देणे. जर तुम्हाला आपल्या परंपरा जपायच्या असतील तर हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या घरातील लहान मुलांना या विधीचा अर्थ नक्की समजावून सांगा.